आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. तृप्त होत चाललेली दवंडी प्रथा आजही ग्रामीण भागात प्रचलित. आधुनिक काळात भ्रमणध्वनी आणि इतर खूप अत्याधुनिक यंत्रणं वाढत चाललेली आहेत. जो तो मोबाईलमध्ये मुंडकं घालून बघत असतो, तर मोबाईल एकाच घरात कुटुंबात वेगवेगळे मोबाईल हा जेवढा चांगला तेवढा वाईटही प्रसंग घडवित असतो. एकत्र राहत असून सुद्धा अविश्वास निर्माण होत आहे, म्हणून लॉक कोड टाकून ठेवतात. कारणही तसेच आहे. खाजगी येणारे संदेश म्हणजे मेसेज कोणी बघू नये म्हणून, आणि यामुळे एकमेकांचे संबंध देखील दुरावतात. हे मोबाईल प्रस्त असताना ग्रामीण भागात गावागावात दवंडी दिली जाते. पूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा सायंकाळी 7 वाजेनंतर शेती कामावरून घरी आले की तेव्हा हातात कंदील आणि काठी घेऊन मोठ्याने आवाज देत ऐका हो ऐका अशी आरोळी देत गावात गल्ली बोळात फिरत असत. आणि रात्री कुत्रे भुंकण्याचा आवाजही येत होता. मग सगळे सावध होऊन जेवण करताना घरातील कुटुंब लक्ष देऊन तो विषय ऐकत होते. दवंडी कोतवाल किंवा अन्य नेमलेली व्यक्ती देत असे आणि ती सर्वांना ऐकू येत होती. ग्रामीण भागात आजही खूप रूढ झाली आहे. आता मात्र दिवसाची दवंडी दिली जाऊ लागली. मग यात विषयही वेगळे असले तरी मात्र गावकरी घरात असो की कुठे चौकात बसलेले तरी तो विषय अतिशय योग्यरित्या ऐकून शेजारी किंवा भाऊकीत अन्य गावकरी यांना कळवित असतात आणि हा आपोआप प्रचार पुढे सुरू असतो. बांधूंना कळवण्यात येते की आपल्या पिकाची पीक पाहणी उद्या तात्काळ लावून घेणे. मुदत फक्त 3 दिवस बाकी आहे. पीक पाहणी न लावल्यास कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही व आपली जमीन पडीत म्हणून करण्यात येईल. तलाठी बोरीच पीक पाहणी